काय खायचंय तुला? मला मेदूवडा बनवते. ठीक आहे. हां मेंदूवडाच खायला घालते, पण थोडा वेगळा स्टाईलमध्ये घालते. चला आज होऊ दे तुझ्या हस्ते. ठीक. तर मी आता डोनट्स बनवते मम्मीसाठी. तिला मेंदूवडा खायचा, पण तिला अजिबात माहीत नाही की डोनट्स काय असतात. मी जस्ट एक रील स्क्रोल करत होते, तर मला डोनट खायचं मन झाल्याचं. नाव तिचं आहे, पण मला खायचं. सो मी बनवते, मी तुम्हाला दाखवते. मी अजून एक वाटी घेते. अजून एक. चाळून घ्या कधी पण, कारण त्याच्यात खूप सारा कधी कधी स्टफ असतो. हा पण चाळून घेते. सी. आणि सेम वाटी मी घेतली इकडे साखर, पिठी साखर, किंवा मग साखर तुम्ही ब्लेंड करून सेमच झालं. ही पण मी एवढी घेते एक वाटी. ही पण मी चाळून घेते. त्यात जर मोठे दाणे असतील तर माझ्याकडे पिठी साखर नव्हती, सो मी साखर ब्लेंड केली. खडे असतील. आता मी हे दोन्ही चाळून घेतले इकडे. आता मला त्यात मी टाकणार आहे बेकिंग पावडर. ही मी टाकणार आहे 1 स्पून आणि बेकिंग सोडा टाकणार आहे मी. मला सोड्याचा अंदाज नाही यार, सोडा खूप खतरनाक. फ्लफी व्हायलासाठी टाकायचं आहे फक्त, की एवढी मी घेतली याची. थोडंसं टाकते, सांडला माझ्याकडून. तर मी एवढी क्वांटिटी घेतली याची. हा सोडा मी टाकला ना. आता मी याच्यात टाकणार आहे मिल्क पावडर. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकायची तर नाही टाकू शकत, युअर चॉईस. तर मी याच्यात 2 चमचा टाकते, जस्ट फॉर टेस्ट. सो आता मी हे पूर्ण मिक्स करणार आहे. मिक्स. एक चमच्याने का करते तुम्ही? डायरेक्ट हे वापरू शकता. चांगलं मिक्स करणार आहे आणि आपल्याला मळायचं आहे. सो पूर्णपणे नीट मिक्स करायचं. आता हे मी मिक्स केलं आहे. याच्यात मी टाकणार आहे, मी ते बटर घेतलं आहे मेल्ट करून. कसं दाखवतो, इकडे मी बटर मेल्ट करून घेतलं आहे. तर हे एवढं मी बटर याच्यात टाकते. सगळं बटर टाकलं मी. त्याच्यात पाणी यूज नाही करायचं, पाणी अजिबात यूज नाही करायचं. सो मी हे आता बटर टाकून पूर्ण ड्राय ते करून मळून घेणार आहे. ते बटर आहे ते अख्ख्या जेवढं त्याच्यात मैदा साखर आहे त्याला पूर्ण ते असं मळून घ्यायचं, एकदम कडक चांगलं. जेवढी ताकद आहे तेवढी कधी ताकद लागते. आणि चांगलं असं अरे तू काय एवढा आवाज करतोस? पूर्ण असं ना ड्राय असं
हे झालं पाहिजे, मऊ असा हे त्याचा असं वेगळं वेगळं नाही झालं पाहिजे, असं पूर्ण तो डायरेक्ट जमा झाला पाहिजे गोळा, असं मळायचं आहे डायरेक्ट. हे झालंय माझं पूर्ण, तुम्ही बघू शकता याचा पूर्ण डायरेक्ट गोळा होतोय असं. तर याच्यात मी हे पूर्ण मळायसाठी याच्यात मी टाकणार आहे सेम वाटी एवढं क्वांटिटी दही, पण मी थोडं थोडं टाकते बिकॉज जर जास्त झालं तर पातळ नको व्हायला, माझ्याकडे एवढंच दही आहे. थोडं थोडं टाकून मळून घेते. 3 स्पून टाकलेत, थोडं मला कमी पडलं तर मी परत टाकते. इकडे माझा, अरे यार मध्ये नको, इकडे आता डो पूर्ण मस्त भिजलाय. 15-20 मिनिट मी काय कसं ठेवलंय. आता याला मी आहे ना लाटून घेणार, दाखव. मी याचा आहे ना गोळा घेते, एवढा, कारण आपल्याला एकदम चपातीसारखा नाही लाटायचा याला, तर मी थोडा जाड मोठा घेते आणि पोळपाट घेते. लोकांच्या घरी पोळपाट असतात, आमच्या घरी केवढा आहे, माझ्या तोंडापेक्षा मोठा आहे आणि खूप हेवी पण आहे. हा माझ्या मम्मीची जी मम्मी आहे तिने दिला आहे माझ्या डिमांडवरती, कारण मला एक लाकडाचा चांगला हवा होता, तो मला इथे कुठे भेटत नव्हता चांगला. सो मी तिला बोलले तर तिने माझ्यासाठी घेऊन ठेवला तिने गावाला. प्रेम आहे माझी आजी, तर जास्त बोलते पण ठीक चालतं. आणि लाटण्याला कसं विसरले, पोळपाट का साथ. आणि इकडे हा डो असा जाड एवढा लेअर केले. शंकरपाळी बनवताना जसं लाटतो ना आपण तसा लाटायचा, याला पीठ लावायचं नाही, नॉर्मली लाटायचं आहे. आज मी तशीच गोल चपात्या करते, मला भाकरी पण येतात, चपात्या पण येतात. विचारलं नाही पण मी सांगते माझी काय. तर आता मी लाटणार आहे. इकडे मी आता कव्हरअप करते थोडं साईडने. इकडे मी लाटलंय आणि आता मी ना आता एवढी अख्खी नाही आपल्याला घ्यायची, तर आपल्याला गोल ह्याच्यात साचा करायचा आहे. तर त्यासाठी मी ते माझ्याकडे ग्लास आहे तो यूज करते, एकदम इकडे मधोमध. आणि हा मधोमध ठेवते, इकडे दाखवते मधोमध असा गोल केला आहे. आता हा एकच नाही, आपल्याला अजून एक गोल करायचा जो मी यूज करणार. ह्याच्याने करणारे कोकणात एक बनवतात, त्याला कोंबडी वडे बोलतात, सेम तसं स्टाईलमध्ये आपल्याला इथे, पण त्याला हाताने असं होल करतात आणि इथे नाही तसं करायचं. आता मोडणारा वडी इकडे याच्याने आपल्याला होल पाडवायचा आहे मध्ये, या हा जो केला आहे त्याच्यामध्ये. माझ्याकडे याच्यापेक्षा छोटं नव्हतं, तुमच्या जर याच्यापेक्षा छोटं जर असेल तर खूप बेटर होईल. माझ्याकडे नाही भेटलं, मला मी हेच यूज करते. मी आता हे मधोमध्ये करते. इट्स लुक लाईक दिस. आता आपल्याला ही बाजूची लेअर काढून टाकायची, तिचा यूज नाही काय. फटक्यू राहा. होप सो मी ट्राय करते. मी हे ट्राय करून बघितलं नाही कधी, डायरेक्ट बनवायला चालले शानपणा करत. मला माहीत नाही हे कसं बनवतात,
तरी पण मी रिस्क घेऊन ट्राय करते. जर हे नाही झालं तर माझी अख्खी मेहनत, माझी व्हिडिओ अख्खी वाया जाईल. पण हे मुद्दामून इकडे येते सारखी सारखी मला डिस्टर्ब करायला. इकडे मी मगाशी दाखवलं तसं हे बघा मस्त दिसत आहेत ना, असे एकदम एकसारखे मी ते लाटून त्याला मध्ये शेप दिला आहे पूर्ण. तर मी हे तळून घेणार आहे. त्यासाठी मी दुसऱ्या गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे टाईम वाचवायसाठी. तर आता मी ते इकडे घेते. मी ते तेल इकडे तापायला ठेवलं, ते तापले. अजून तापायची गरज आहे. हे तेल पूर्ण नीट तापलं की त्यात मी हे एक एक सेम टू सेम मेंदू वड्याची कन्सेप्ट. तळल्यावर एकदम मेंदू वडाच दिसतो नॉर्मल, फक्त स्वीट वडा. तर मी तापायची वाट बघते, म्हणजे मी एक एक सोडेन आणि तळून घेते. त्याच्यात तापलं असेल ना, किती वेळ लागतो तापायला. त्याच्यात एक थोडंसं काय ते टाकून बघतो. पिठाचा तुकडा प्लस तापलाय इकडे. त्याला असं थोडं असं झालं मी याच्यात टाकू शकते. म्हणजे आता आणि हे एक एक उचलते. भीती का वाटते मला हे करताना. नाही पाहिजे यार, किती छान दिसतंय. पण हे हळूच मी याच्यात टाकले. मस्त तळते मी आता त्याला. एकदम फुल ब्राऊन होत नाही ना तोपर्यंत त्याला तळून घ्यायचं चांगलं. थोडं थोडं ब्राऊन व्हायला लागलं. मस्त बघतोय मी. मास्टर शेफमध्ये जायला पाहिजे आय गेस. आणि खूपच सुंदर. मी गॅस उघडते, फुल गॅस उघडते. हा बघा, लुक ॲट दिस. असा ब्राऊन करायचा आहे पूर्ण. मे बी हा झाला आहे की नाही झाला आहे. झाला असेल ना. हा मी प्लेटमध्ये काढून घेते. इकडे काढला आहे. तर मी दुसरा टाकते. मी एक एकच टाकते कारण मी दोन दोन एका बी नाही हँडल करू शकत. मी एक एक तळून घेते कमी गॅसवर. शांततेत फोकस, शांत फोकस. पटकन होतोय हे बघू शकता.
मेंदूवडाच वाटतं ना, एकदम सेम टू सेम मेंदूवडा. आता हे सगळे तळून घेते एकत्र एकत्र म्हणजे एक 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 करून सगळे तळून घेते आणि मग पुढची स्टेप मी तुम्हाला दाखवते, जी की आहे सर डेकोरेशन. डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते त्याचं कसं करायचं. माझे सगळे पूर्ण तळून झालेत, मस्त दिसत आहेत ना. असे ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला ते तळायचे, एकदम खुसखुशीत. जर आतली लेअर ना पूर्ण खुसखुशीत झाली खूप अशी, असा कलर आला पाहिजे त्या डोनटचा एकदम तळून. खूप स्मेल तेवढा मस्त येते एकदम ना, शंकरपाळीसारखा स्मेल येतोय मला. जेव्हा मी तळत होते ना मला असं वाटतं की मी शंकरपाळ्या करते दिवाळीचा. आता ह्यासाठी आता हे तळून झाले, हा पार्ट आपला झालेला. तर जो लास्ट पार्ट आहे आपला सेकंड, तो आहे तर आपल्याला ह्याच्यावर डेकोर करायचं चॉकलेट, ब्लॅक चॉकलेट. आयदर तुम्ही व्हाईट चॉकलेट यूज करू शकता त्याला वरनं फुलफिल दाखवायला. सो मला आता याच्यासाठी मी 2 चॉकलेट लावलेत. इकडे मी डार्क चॉकलेट घेतले, हे डार्क चॉकलेट आहे. आणि मला व्हाईट चॉकलेट भेटलं नाही तर मी नॉर्मल मिल्की बार आहे, व्हाईट चॉकलेटच असतं ते, पण तो मला हा अवेलेबल होता तर मी हा घेतला आहे. हे दोन्ही ना मी सेपरेट मेल्ट करून घेणार आहे. सो मी आधी आता हे चॉकलेट खूप जाड आहे तर मी आधी याचे थोडे छोटे छोटे तुकडे करते आणि मग ते मेल्ट करते. ते त्यासाठी मी ना मेल्ट करायला आधी पाणी घेते भांड्यात. हे पूर्ण गरम करणार आहे मी पाणी, गॅसवर ठेवते. पूर्ण गरम करून घेणार आहे मी, आधीच ठेवायला पाहिजे होतं. इथे मी माझा टाईम वेस्ट केला. पूर्ण तापलं ना पाणी की याच्यात तुम्ही इकडे मध्ये थोडी जाळी ठेवेल. मी खूप कमी येते किचनमध्ये तर मी तो वाटीत घेऊन मग ते करून घेईन. हे पाणी तापतं आहे मी दुसऱ्या गॅसवर ठेवते. ॲक्च्युली इकडे मी वेगळं काय हे मी इकडे तापायला ठेवते पाणी एकदम कडक. तोपर्यंत मी माझं जे चॉकलेट मी घेतले हे मी थोडं ना थोडे तुकडे करून घेते, साईडला ठेवते. तुकडा करून त्यासाठी मला सुरी चॉकलेट जाड आहे, ह्याच्यातच ट्राय करते. याचं पूर्ण मी ना तुटतं नाही, नॉर्मल आपल्या सुरीने असं हवं तेवढं मी कापून मी असं नॉर्मल म्हणजे आत्ताच खावंच वाटतं आहे. हे पूर्ण नॉर्मल असं ना मी क्रश करून घेणार आहे, कारण जर अख्खा टाकलं तर त्याला खूप वेळ लागेल मेल्ट व्हायला. सो मी ह्याचे ना बारीक क्रम्स करून घेते असे एकदम हे, आणि हे मी वाटीत टाकेन आणि मी ते मेल्ट करून घेईल लोक म्हणजे ते पटकन मेल्ट होते, जास्त वेळ लागणार नाही. तर आता मी करून घेते. सेम मी व्हाईट चॉकलेटचं पण करणार आहे, पण आधी हे मेल्ट करते मग व्हाईट चॉकलेट. इकडे माझं पाणी तापलं आहे आणि माझं चॉकलेट पण मी इकडे करून घेतलं आहे. तर मी आता डायरेक्ट त्याच्यावरच ठेवते, हे वाफेने मेल्ट होईल. व्हाईट चॉकलेट आणि हे डार्क चॉकलेट दोन्ही मेल्ट झालेले आहे. तर आता मी
जे डोनट्स आपण इथे रेडी केले त्याला आपण वरती डेकोर करणार आहे. आता आहे लास्ट पार्ट, डोनटचा 7 शृंगार. तर मी हा डोनट आहे तो आता हे जे डार्क चॉकलेट मी मेल्ट केले आणि असं व्हाईट चॉकलेट हे जे मी मेल्ट केले त्याच्यात आहे ना मी तो पूर्ण डिप करणार आहे. त्याचा वरचा भाग जो आहे तर मग मी एक डोनट घेते. हा मी आता जो अप्पर पोर्शन आहे हा तो मी या डार्क चॉकलेटमध्ये डिप करणार आहे. एकदम मी त्याला साईडली पण लावून देते. असा आपल्याला हा पूर्ण चॉकलेट असं कवर करायचा आहे तो वरचा पार्ट असा. आता मी एक एक बनवून घेते. आता मी हा एक चॉकलेटचा बनवला आहे, मी इथे माझ्या ट्रेमध्ये ठेवते. आता मी अजून एक बनवते. आता मी एक चॉकलेटमध्ये केलं आहे डार्क चॉकलेटमध्ये. आता मी हा करणार आहे व्हाईट चॉकलेटमध्ये. त्यासाठी मी इतकी वाटी पाण्यात आहे. तर मी हा व्हाईट चॉकलेटमध्ये सेम डिप करणार, जसं ब्लॅक केला तसा व्हाईट. व्हाईट चॉकलेट एवढं लागत नाही आहे पण ठीक आहे. थोडा डिप करून क्लीन करते मी. थोडा टाकतो त्याचं तरी किती वेळ लागतं. हे मी असं लावून घेतलं जसं ब्लॅकला लावलं असं व्हाईटला. आता ह्याच्यावरती लास्ट बाकी आहे एकदम. आता फायनल करायचं. आता हे जे चॉकलेटवरती हे जे चॉकलेटची कोटिंग मी केली आता फक्त याला आपण थोडं टचअप द्यायसाठी आता आपण याच्यावरनं थोडेसे स्प्रिंकल टाकतो. हे अजून छान दिसते. स्प्रिंकल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. आता मी हे थोडेसे आधी प्लेट्समध्ये घेते. फक्त छान दिसायसाठी असतं हे पण तेवढीच जरा छान दिसतात. तर इकडे मी हे घेतले तर मी ना याच्या पुन्हा ते गार्निश करणार असं. तर हा तर मी बनवला आहे. हे जे आहे ते मी या डोनटवर असं टाकते. मस्त दिसतंय फक्त. यार ते एवढे भारी दिसत आहेत ना, एवढे छान दिसतात ना ते. दिसायला मला असं पटकन खावंसं मन करतं याचं. बघा मी या व्हाईट चॉकलेटवर ब्लॅक टाकली आहे मेल्ट केलेलं. ब्लॅकवर व्हाईटची डिझाईन केली.
हे पूर्ण ब्लॅक आहे, त्याच्यावर मी फक्त स्प्रिंकल्स टाकलेत. हे जर तुम्हाला मार्केट म्हणजे तुम्हाला जर अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त नॉर्मल चॉकलेट लावूनसुद्धा ते खाऊ शकता. पण मी जस्ट फॉर असं एक दिसायसाठी की छान दिसते त्याच्यासाठी मी फक्त ते लावलं आहे त्याच्यावरती द्यायचं. लुक ॲट हे माझे कंप्लीट बनवून झाले. मी कसं दाखवू, माझा अँगलच नीट नाही आहे. मी जर असं काही तर पडते हातातच येऊन दाखवत आहे. हाय आता मी हे ना ते डायरेक्ट खायचे ना, हे फ्रीजमध्ये ठेवायचे जरा स्टोर कूल व्हायला आणि त्याच्यानंतर थंड झाल्यावर ते खायचे. तर मी ठेवते फ्रीजमध्ये, थोडे थंड झाले की मग मी खाते. मग थोडं दाखवते. सो आता आपण ते जे डोनट्स बनवले ते आपण टेस्ट करूया. मम्मीला पण बोलवते. थोडे थंड झालेत, जास्त थंड नाही करायचे, नॉर्मल थंड करायचे. बिकॉज ती जे चॉकलेट आहे ते मेल्ट झालेलं होतं, ते थोडं हार्ड झाल्यावर खायचं. मम्मीला मी आवडते गरम नाही. मम्मी मम्मी ए मम्मी इकडे. केस का बांधतेस? मी तुला खायला बोलवते. बघ मी काय बनवले तुला दाखवते. वाव, मस्तच. खरोखरची रिॲक्शन डोनट तू बघ. बनवले. तू खाल्ले तर नाही खाल्लं म्हणून तर आज पहिल्यांदाच खाणार आहे. कसे वाटतात दिसायला? दिसायला तर एकदम भारी. हां असं वाटतं त्याला खाऊ पण नाही, एवढं सुंदर आहे. मस्त ना. मीच नाही अजून कधी खाल्ले, मला माहित नाही जाऊ मला तुला कसं खायचे होते ना, पण मी बनवले ते पण. कधी खाल्ले नाहीत माझ्या आयुष्यात. तर असं आहे की मला ह्याची टेस्ट माहीत नाही कशी आहे. मला आज खाल्ल्यावर मला समजणार पण नाही की खरंच इन रिअलमध्ये पण हे असेच लागतात की याची टेस्ट वेगळी असते. सो मी कम्पेअर करू शकत नाही. ते मी कम्पेअर पण नाही करू शकत. ते मी बनवलेत तर ते मला आता असं वाटणार की मी एवढं असेच सुंदर खाणार, म्हटल्यावर खायला पण सुंदरच असणार आहे ते. असेच लागत असतील मला माहित नाही. तर मग टेस्ट करूया. हां आर यू रेडी? रिस्क घ्यायला तयार आहेस तू? कर ट्राय करू. दाखव कुठचा ट्राय करते कसं झालं असं. एकदम क्रिस्पी आता तळला छान आहे. बघू मी हा अर्धा try खुसखुशीत. करते. तू ट्राय कर आधी. हा तरी मस्तच, मी खाऊ मग. एकदम भारी. व्हेरी गुड. खरंच भारी झाला. एक नंबर. इतका खुसखुशीत आणि टेस्टी ना. मस्त. वाव, परफेक्ट. खूप भारी, खूप म्हणजे एकदम भारी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रोजच मेंदूवडा खाण्यापेक्षा मेंदूवड्यासारखा जरा वेगळा पदार्थ ट्राय करा. चल मग मी मेदूवडा बोलली, मला डोनट खायला भेटला. तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही पण खा, दुसऱ्यांना पण खायला द्या. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. होईल तितकी शेअर करा आणि आम्हाला असंच प्रेम द्या.